आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा एकूण पक्ष, ज्याचं नेतृत्व माननीय नामदार रामदास आठवले साहेब करतायत, अशा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं भारतीय घटनेला अनुसरून या देशातील सर्व निवडणुका लढवण्याचा उपक्रम नित्य नियमानं पार पाडला जातो. रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर रेकॉग्नाइज्ड रिपब्लिकन पार्टी आहे. हा रेकॉग्नाइज्ड पक्ष आहे. या पक्षाच्या वतीनं लोकसभा असेल, विधानसभा असेल, महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील किंवा ग्रामपंचायत असतील, या सर्व ठिकाणी उमेदवार उभे करून निवडणुका लढवल्या जातात. आणि ह्या निवडणुका लढवत असताना 2012 पासून आम्ही एनडीए सोबत आहोत. सर्वप्रथम भारतीय जनता पक्षासोबत युती केली, ती रिपब्लिक पक्षाने केली. रिपब्लिक पक्षाने युती करण्या अगोदर भारतीय जनता पक्ष हा राजकीय अस्पृश्य पक्ष समजला जात असे. त्या पक्षावर कुणी युती करायला तयार होत नसे. रिपब्लिकन पक्षाने युती केल्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत सर्व पक्ष आले. अगदी रामविलास पासवान असतील आणि आणखी बरेचसे पक्ष असतील, जाणकार आले, तो इकडून आपल्याकडून शेट्टी आले, मेटे आले, हे सर्व मंडळी त्यानंतर आले गोपीनाथ मुंडेच्या याच्या. आणि एक एनडीए फॉर्म झाले. एनडीए फॉर्म झाल्यानंतर लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणूक, सर्व निवडणुकांमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षासोबत काम केलेलं आहे. आतापर्यंत परवापर्यंत सुद्धा नगरपालिका लढवत असताना सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत आम्ही काम केलेलं आहे. तरी सुद्धा लोकल इलेक्शन लढताना आम्ही असं ठरवलं पक्षानं की ज्या ठिकाणी आपल्याला योग्य ते उमेदवार संधी मिळेल आणि आपलं पद्धतशीरपणे काही उमेदवार निवडून येतील आणि पक्षाला एक नवचैतन्य निर्माण होईल, म्हणून प्रत्येक ठिकाणी मेरिटवर युती करण्याचं ठरवलं. म्हणजे जसं की ज्या विभागात ज्या पक्षाची ताकद जास्त असेल त्या पक्षासोबत युती करूया, प्रेफरन्स म्हणून माहितीतल्या पक्षांना आपण प्रेफरन्स देऊया, अशा प्रकारे ठरलं. मग भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजितदादाचा गट असेल, यातला जो पक्ष असेल त्याच्यावर युती करूया, असा एक आम्ही निर्णय घेतला होता. बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला तर आमच्या असं लक्षात आलं की काही ठिकाणी आपली थोडीशी फसवणूक केली जाते किंवा आपल्याला शेवटपर्यंत ताटकळत ठेवलं जातंय आणि ऐनवेळी आपल्याला सीट दिल्या जात नाहीत. तर फटाफट निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनात आम्ही काही निर्णय घेतले. आणि उल्हासनगरच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना उल्हासनगर मधली आमची सामाजिक परिस्थिती आणि निवडून येण्याची क्षमता पाहता ज्या विभागामध्ये ताकद आपली आणि शिवसेनेची जास्त आहे, ही ताकद समजून घेऊन या ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत रिपब्लिकन पक्षानं युती केलेली आहे. भारतीय जनता पक्षासोबत उल्हासनगर शहरापुरती युती नाही, तर या शहरामध्ये शिवसेना शिंदे गट या बरोबर रिपब्लिकन पक्षाची युती आहे. हे माहितीतलेच घटक पक्ष आहेत, त्यामुळे अगदी काय ते आम्ही त्यांच्या विरोधात आहोत अशाला भाग नाही. आम्हालाही आमच्या याच्याप्रमाणे वागण्याचा एक अधिकार आहे वेगळ्या प्रकारे. आणि या युतीनं मध्ये आम्हाला 7 सीट दिले शिवसेनेने, तर आमचे कमीत कमी 7 नगरसेवक निवडून जातील. एक बाबासाहेबांच्या चळवळीचा आवाज किंवा गोरगरीब जनतेचा आवाज उठवण्याचं फार मोठं सद्भाग्य आमच्या कार्यकर्त्याला लाभेल. आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. आम्ही प्रयत्न केले होते, बीजेपी सोबत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला हव्या त्या सीट आम्हाला मिळाल्या नाहीत. याच्यामुळे काही कार्यकर्ते नाराज झाल्याचे माझ्या कानावर आलेलं आहे. पण त्या कार्यकर्ते आम्ही नाराजी दूर करू. त्यांच्या मनात काही गैरसमज असतील ते आम्ही काढून टाकू.
त्यांनाही समजावून सांगू. आणि इथं पण कुणी जर ऐकलं नाही आणि पक्षविरोधी कारवाई केली, पक्षविरोधी वर्तन केलं, तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. पक्ष हा शेवटी माननीय नामदार रामदासजी आठवले अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेत असतात. आजपर्यंत सर्वसामान्य माणसाला अपोळ वाटलेले निर्णय आठवले साहेबांनी घेताना बऱ्याच वेळा असं वाटतं की हा निर्णय कसा काय यांनी घेतला, हा चुकीचा असू शकतो, परंतु शेवटी आठवले साहेबांचा निर्णय अगदी योग्य आहे हेच सिद्ध झाले आतापर्यंत. आणि आठवले साहेब आणि आठवले साहेबांची संघटना ज्यांच्याकडे जाईल त्या ज्यांच्या सोबत जाते त्याची सत्ता येते हे निश्चितपणे आपल्याला सांगता येईल. उल्हासनगरमध्ये सुद्धा तेच होईल असं आमचं भाकीत आहे. मी शुभेच्छा देतो या युतीला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शिवसेना यांना, आणि सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावं. तुमचा आवाज बुलंदपणे या उल्हासनगरच्या महापालिकेमध्ये वाढवण्यासाठी किंवा वाजवण्यासाठी हे जे आमचे उमेदवार आहेत 7 यांना आपण निवडून दिलं पाहिजे. आम्ही प्रभाग क्रमांक 1 मधून सुनील सोनवणे यांना तिकीट दिलेलं आहे. प्रभाग 4 मधून नाना बागुल आहेत आमचे, मंगल सानपी आहेत, रुपाली मस्के आहेत. या प्रभाग 10 मधून क मधून गौतमी राहुल बागुल आणि प्रभाग 14 मधून लता शांताराम निकम आणि ऍडव्होकेट जय गायकवाड आहेत. यामधले बरेचसे कार्यकर्ते अतिशय चांगले आहेत, हुशार आहेत आणि खऱ्या अर्थानं समाजाला न्याय देतील अशी आम्हाला खात्री आहे. भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी थेट चॅलेंज दिलं होतं नाना बागुल यांना की नाना बागुल यांनी शेवटच्या 1 तासामध्ये साहेबांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलंय की रिपब्लिकन पक्षाची आणि शिवसेने युती झालेली आहे, वेळ निघून गेले, आता तुम्ही जाऊन रिपब्लिकन पक्षाचा प्रचार करा. आठवले साहेबांचं माझं बोलणं झालं, फोन आला होता साहेबांचा. हे राजकारणाचा विश्वासघात वगैरे असं काही इश्यू नसतं याच्यामध्ये. एवढं मोठं त्यांनी मला लावून घ्यायचं कारण नाही. आतापासून इथपर्यंत त्यांची सत्ता आहे, म्हणजे केंद्रापासून खालपर्यंत. त्या उल्हासनगर एवढा भाव करायचा का त्यांनी फार मोठं लक्ष मला वाटत नाही. आणि इतकं जर असं प्रत्येक ठिकाणी मला लक्षात ठेवून आरपीएल त्यांनी घेतलं पाहिजे. आम्ही आता अमरनाथसाठी सीट मागितल्या होत्या, बदलापूरसाठी सीट मागितल्या होत्या. आम्हाला या निवडणुकाचा सुद्धा अनुभव काय फार चांगला नाही. अगदी मुंबईत आम्हाला जागा सोडल्या नाहीत. शेवटच्या घडीला स्वतः सीएमनी बोलून सीएमच्या बसल्यानंतर सुद्धा आम्हाला सीट मिळाली नाहीत. म्हणजे नेमकं काय चाललं हे आम्हाला एक थोडंसं ऑकवर्ड वाटतं. तेव्हा आमचा पक्ष असल्यामुळं हे पक्ष म्हणून आम्हाला स्वतंत्र भूमिका घ्यावी लागेल ना. आमचा पक्ष संपूर्ण डिसइंटिग्रेट होत असेल, पूर्ण संपत असेल तर आम्हाला आमची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे ना. 10 दिवस राहिले आपल्या लोकांची म्हणतायत की नाना बागुल यांचा बायकॉट करणार आहे. नाही, तसं होणार नाही. ते युती करण्या अगोदर नाना बागुल सुद्धा समंजस आणि सक्रिय चांगला कार्यकर्ता आहे. त्यांना सर्व राजकारण माहित आहे आणि त्यांना हेही माहित होत आहे की भारतीय जनता पक्षासोबतच युती आहे. परंतु नाना बागुल यांनी माझी आणि आठवले साहेबांची परवानगी घेतली. मी आठवले साहेबांनी व्यवस्थितपणे चर्चा केली आणि काय निर्णय घ्या उल्हासनगर, कारण उल्हासनगरमध्ये आमची स्ट्रेंथ आहे. आमच्या प्रत्येक ठिकाणी स्ट्रेंथ असून सुद्धा आमची स्ट्रेंथ दाबून टाकलेली आहे. त्या स्ट्रेंथला कुठेही वाव दिलेला नाही. तर या ठिकाणची तरी स्ट्रेंथ आमची वाया जाऊन, ताकद वाया जाऊन आंबेडकरी चळवळीची. अगदी कल्याण डोंबिवलीच उदाहरण घ्या, कल्याण डोंबिवली एक सीट सोडलेली नाही आम्हाला. म्हणजे हा जो पूर्ण बेल्ट आहे, या बेल्ट मध्ये ताकद आणून सुद्धा पूर्ण आम्हाला नाचवून टाकण्याचे राजकारण खेळलं जाते का? तर हे नाचवण्याचं राजकारण चालू देणार नाही. आम्ही स्वतंत्रपणे आमच्या ताकदीवर किंवा आम्हाला योग्य वाटेल त्या पक्षासोबत जाऊन आमची ताकद अबाधित राखण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे. रिपब्लिकन पक्षाचा आणि आंबेडकरी चळवळीचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, मग तो मैत्रीनं किंवा गळ्यात मिठी मारून म्हणा किंवा दुसऱ्या मार्गाने, ते आम्ही खपवून घेणार नाही. आमच्या प्रमाणे आमची ताकद आम्ही दाखवणार आणि आमचे उमेदवार कसे निवडून येतील हे पाहणार, याची दक्षता आम्ही घेणार. आणि निश्चितपणे सांगतो, आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आणि माझ्या आदेशानुसार ही युती झालेली आहे, हे लक्षात ठेवा. ही युती नाना बागुल यांनी केली असं नाही, तर आठवले साहेबांनी मी सांगितल्यामुळे युती झाली हे लक्षात घ्या. आणि शिंदे साहेबांची भेट झाली आहे, सीएम साहेबांची भेट झाली, दोघांनाही प्रमुख नेत्यांना ही गोष्ट माहित आहे. मी असं नाही की अंधारात कुठली गोष्ट आहे. मुख्यमंत्री साहेबांना ही गोष्ट माहित आहे, शिंदे साहेबांनाही. मध्ये एकाच दिवशी दोघांची आम्ही भेट घेतली. म्हणजे सकाळी आम्ही सीएम साहेबांची घेतली, संध्याकाळी शिंदे साहेब.
पण तो स्वतंत्र निर्णय आहे. तो काय इंडिव्हिज्युअल हे बघा भाजप साहेब म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का भाजप कारवाई करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आपण काय कारवाई करणार? आणि पक्षाचे तिथे तुमचा उमेदवार ज्याला तुम्ही सपोर्ट केला तो उमेदवार करू शकतो ना तिथे 20 वर्ष नगरसेवक आहे. परंतु पाटील साहेब भाजप म्हणजे भाजप हा मित्र पक्षांना जवळ घेतो आणि संपवतो असा तुमचा आरोप आहे का? आरोप म्हणजे तशी वस्तुस्थिती तर दिसते. आरोप म्हणण्यापेक्षा वस्तुस्थितीच आहे. आरोप यात काय आहे? खरी वस्तुस्थितीच आहे. म्हणजे भाजप वाईट करतो अशाचा भाग नाही. भाजप त्याचं काम करणारच ना. कोण आपल्या विरोधात कोण शिल्लक ठेवेल? तुमची इच्छा अशी होती की एससी रिझर्वेशनच्या जेवढाही जागा होत्या तेवढा बिलकुल बिलकुल द्यायलाच पाहिजे. इथेच नव्हे, उल्हासनगरच नव्हे, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या स्तरावर इलेक्शन झाले, अगदी लोकसभेपासून आमची मागणी आहे की बाबा एससीचे जेवढ्या सीट आहेत, ते लोकसभे खासदार असतील, विधानसभेचे आमदार असतील, त्या मॅक्झिमम आम्हाला मिळाल्यात ना. आम्हालाही मिळत नाहीत. तुमचेच उमेदवार आणणार ते आमच्या बोकडून हे चालणार नाही. नाना पवारने पण सोडला का? हा नाना पवार नाही, अजून काय आम्हाला त्यांनी सांगितलेलं नाही. परंतु पक्षविरोधी कारवाई केली तर पक्षाचे नगरसेवक. आता काय करणार? 50-50 वर्ष आम्ही आहोत, तर काय करणार? चांगली गोष्ट आहे 20 वर्ष. आणि पक्षाने काहीतरी दिलं असेल ना त्यांना, काय नाही दिलं काय? 20 वर्ष एवढं असून पक्षाने अजून कारवाई केली नाही, यातच समाधान मानलं पाहिजे. केंद्रापासून राज्यापर्यंत बीजेपीची युती आहे असं म्हणण्यापेक्षा केंद्रापासून खालपर्यंत एनडीए बरोबर आम्ही आहोत. एनडीएचा घटक पक्ष आम्ही आहोत. त्या एनडीए मध्ये बरेचसे पक्ष आहेत. एनडीएचे घटक पक्ष जेवढे आहेत ते सर्व आमचे सहकारी आहेत. त्यामुळे आम्ही युती करत असताना या ठिकाणी बीजेपी असताना सुद्धा आम्ही शिवसेना जो घटक पक्ष आहे त्याच्यावर युती केली आहे.